मुक्या प्राण्यांबरोबरच पशु पक्ष्यांबरोबर समाजातील एक घटक म्हणून आपुलकीने वागणारी आणि प्रेम, वात्सल्य, ममता हे प्राण्यांमध्ये वाटणारी संस्था म्हणजे अमरावतीची वसा ही संस्था। दिवाळी हा सण संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो, परंतु यामध्ये अमरावतीची वसा ही संस्था लोकांबरोबरच मुक्या प्राण्यांबरोबर प्रेम, वात्सल्य, ममत्व या गोष्टी वाटून घेत दिवाळी साजरी करते। अमरावती शहर दररोज वाढत चाललेले आहे, त्यासोबत अमरावती शहराच्या वेगवेगळ्या समस्या सुद्धा वाढत चाललेल्या आहेत। त्यातली एक सध्या सर्वात मोठी समस्या जी अमरावती शहर आणि शहराचे नागरिक फेस करतात ती म्हणजे हे जे बेवारस भटके श्वान आहेत यांची वाढती संख्या। यावर अमरावती महानगरपालिकेने मागील काही वर्षाआधी ॲनिमल बर्थ कंट्रोलचा प्रोग्राम इथे सुरू केला होता, ज्यामधून रस्त्यावरच्या कुत्र्यांना पकडून त्यांची नसबंदी करून त्यांना त्यांच्या परत एरियामध्ये सोडत होते। परंतु मागील काही वर्षापासून त्यांचा जो उपक्रम आहे हा बंद पडला आहे। त्यामुळे शहरात दररोजच श्वानांची आणि बाकी प्राण्यांची संख्या वाढत चाललेली आहे। या वाढत्या संख्येमुळे भरपूर प्रॉब्लेमसुद्धा शहरामध्ये क्रिएट होत आहे। जसं जे हे मुकेचे जीव आहेत, जसे श्वान झाले, रस्त्यावरचे व्यवहार जे श्वान झाले, या श्वानांचे दररोज अपघात घडतात किंवा त्यांना संसर्गजन्य रोग होते। हे रोग माणसांना सुद्धा होऊ शकतात। सोबतच जेव्हा हे रस्त्यावर कुठेतरी झोपले असतात किंवा रस्ता क्रॉस करत असतात तेव्हा बरेच वेळा वाहन चालकांच्या आडवे येऊन त्यांचीसुद्धा ॲक्सिडेंट होतात। या घटनेमध्ये श्वान जखमी होतात, त्यासोबत मानवी जीवनाला सुद्धा धोका पोचते। बरेच वेळा ते स्वतः अपंग होतात किंवा मग ज्या गाडीसोबत त्यांची टक्कर होते त्यावेळेस त्या वाहन चालकाला सुद्धा खूप मोठा त्याला धोका निर्माण होतो। अशा बऱ्याचशा घटना आपण पेपरमधून वाचत आलो आहोत। यावर एक तोडगा म्हणून आम्ही एक लहानसा उपक्रमचा मागच्या 3-4 वर्षापासून सुरू केलेला आहे। तो उपक्रम म्हणजे हक्काचे घर। हे जे रस्त्यावरचे बेवारस श्वान असतात या श्वानांना आम्ही त्यावरून प्रमोट करतो। म्हणजे आम्ही काय करतो नेमकं त्या प्रोजेक्टमध्ये, आपली जे नेटिव्ह ब्रीड आहे, आपली जे भारतीय नेटिव्ह ब्रीड आहे, ज्यामध्ये इंडियन परिहा झालं, इंडियन मोंगरेल झालं, इंडियन फरी झालं किंवा मग ग्रे हाऊंड झाले, इंडियन हाऊंड झाले, या प्रकारच्या श्वानांना किंवा मांजरींना आम्ही आमच्या संस्थेतर्फे जे नागरिक प्राणी प्रेमी आहेत किंवा जे प्राणी दत्तक घेऊ इच्छितात, जे त्यांची काळजी घेऊ शकतात, अशा फॅमिलीला आम्ही ते देण्याचा प्रयत्न करतो। वसा ही संघटना शहरातील भटक्या, बेवारस व जखमी पक्ष्यांना, प्राण्यांना दत्तक घेण्याचं काम करते। तसेच ही संघटना या बेवारस भटक्या प्राण्यांना, विशेषतः कुत्र्यांना आपल्या संस्थेमध्ये आणून त्यांच्यावर उपचार, इलाज करून नंतर जे समाजातील प्राणीप्रेमी आहेत त्यांना हे प्राणी दत्तक देण्याचं काम करते। हे आमच्या एका ॲडॉप्टेशन कॅम्पेनमधून चालतं। त्याची सर्व माहिती आमच्या सोशल नेटवर्किंग साईट्सवर, आमच्या वेबसाईटवर अवेलेबल असतेच। अशा प्राण्यांना परत रस्त्यावर सोडण्याच्या ऐवजी, कारण जर त्यांना आपण अशा प्रकारे जर रस्त्यावर सोडलं तर परत त्यांना कुठलाही संसर्गजन्य रोग होऊ शकतो, परत त्यांना ॲक्सिडेंट होऊ शकतो। तर ते न होऊ देण्यासाठी आम्ही एक कॅम्पेन राबवतो आहे, एक मोहीम आम्ही सुरू केली आहे, हक्काचं घर म्हणून आम्ही एक जे मोहीम सुरू केली आहे। त्याच्यामध्ये जे काही रस्त्यावरचे आमच्याकडे इंजोर्ड झालेले ॲनिमल्स जे येतात त्यांना बरं करून आम्ही एक ॲडॉप्टेशन कॅम्पेन राबवतो आहे आणि इंडियन नेटिव्ह ब्रीडचं जास्तीत जास्त लोकांनी त्यांना हक्काचं घर मिळवून द्यावं यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे। कारण हे जे आपले इंडियन नेटिव्ह ब्रीड आहेत त्यांची इम्युनिटी पॉवरही चांगली असते, सोबतच ते ओबिडियंटही असतात। तर याच कारणास्तव सर्व लोकांना माझं एक आव्हान आहे की त्यांनी फॉरेन ब्रीड किंवा जे महागडे डॉग्स न विकत घेता इंडियन नेटिव्ह ब्रीडला जास्तीत जास्त प्रमोट करावं आणि त्यांना हक्काचं घर मिळवून द्यावं। या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत अनेक मुक्या प्राण्यांना जीवनदान मिळालं आहे। तसेच समाजाविषयी आपली आपुलकी ही संस्था प्राण्यांची सेवा करून आणि पशुपक्ष्यांविषयी आदरभाव व्यक्त करते।